एक दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावरती एक बातमी आली. ती बातमी अशी होती की कुणीतरी शरद पवार साहेबांना पत्र लिहिलं. एबीपी माझाची बातमी होती ती, मराठी. किंवा माझं लग्न होत नाहीये, मला मदत करा, मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. ज्यांचे विवाह व्हायचे राहिलेत त्यांनी ही व्हिडिओ जरूर पहा बरं का, फार इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. मग तुमचा भाऊ असेल, बहीण असेल, मित्र असेल, जे कोणी असतील. 2 वर्षापूर्वी सोलापूरमध्ये असं घडलं. काही मुलांनी मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयावरती. का तर म्हणे त्यांचं लग्न होत नव्हतं. अहो, शरद पवार साहेबांना काही दुसरं काम नाही की महाराष्ट्राचे केवढे मोठे नेते आहेत ते. त्यांना विवाहासारख्या प्रश्नामध्ये तुम्ही गुंतवता किंवा जिल्हाधिकाऱ्याला विवाहासारख्या प्रश्नामध्ये तुम्ही गुंतवता, काय बरोबर नाही. म्हणजे बरोबर नाही म्हणण्यापेक्षा याच्याने काही घडणार नाही. एखाद्या मुलाचा विवाह होईल, पण प्रत्येक मुलाचा विवाह करून देण्याची जबाबदारी शरद पवार साहेब घेऊ शकणार नाहीत. ते त्यांचं कामच नाही आहे. समाजाने ठरवून आपापसात एकमेकांशी बोलून सोडवायचा हा प्रश्न आहे. मग काय करायला पाहिजे ते आता सांगतो. कोकणामधल्या एका मुलाने 2 वर्षापूर्वी फेसबुकला जाहिरात टाकली होती की माझं नाव अमुक अमुक आणि मी आता कोकणातच राहायचा निर्णय घेतलाय आणि कोकणात राहून हे 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 व्यवसाय करणार आहे मी, आणि याला अनुरूप कुठली मुलगी मिळाली तर तिने माझ्याशी संपर्क करावा. आणि ही जाहिरात लोकांना इतकी आवडली की 1500 लोकांनी ती शेअर केली म्हणजे आपल्या फेसबुकच्या अकाउंटवर दाखवली. आणि त्याचा परिणाम असा झाला की या मुलाचा विवाह झाला. माझे एक मित्र आहेत पांडुरंग कुंभार नावाचे. त्यांना कोणीतरी एक बातमी दिली की खेडेगावातल्या मुली खेडेगावात मुली जायला तयार नसतात. म्हणून मी पण एक सर्वे घेतला होता. सांगायचा मुद्दा, त्या सर्वेमध्ये मुलींनी सांगितलं की नाही आम्ही खेडेगावात जायला तयार. तर आपल्याला जे वाटतंय विवाह जमणे इतकं कठीण नाहीये. माझ्या उपायाने आजपर्यंत 94 जणांचे विवाह झाले आहेत. उपाय केला, विवाह झाला. या माझ्या नक्षत्र प्रकाश या युट्यूबच्या चॅनलवरती या मुलींनी किंवा त्यांच्या पालकांनी मला लिहून दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याही कोणाचा तरी विवाह व्हायचा राहिला असेल तर खाली दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती संपर्क करा. मी काय करतो, त्यांची जन्मकुंडली पाहतो आणि माझ्याकडे जे 8-10 उपाय आहेत त्यातले 2-3 योग्य उपाय विवाह होण्यासाठी असतील ते त्यांना सुचवतो आणि त्याने केले तर विवाह होतो. अशा आतापर्यंतच्या 94 केसेस आहे. बघा तुम्हाला पटतंय का? पटलं तर खालील दिसणाऱ्या व्हॉट्सअपवरती संपर्क करा. धन्यवाद.